आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन। शनिवारपासून राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज। हिंगोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पाण्याचा अंदाज न आल्यानं रिक्षा नाल्यात अडकली, स्थानिकांच्या मदतीनं प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं। सोलापुरातील मोहोळ तालुक्यात मुसळधार पावसाचं आगमन, वैराग मोहोळ रस्ता खचला असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। वाशिममध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, पहिल्याच पावसात नगर परिषदेचा कारभार चव्हाट्यावर, नाले सफाई न झाल्यानं रस्त्यांवर पाणी साचलं। अहमदनगरच्या संगमनेरमध्ये अनेक भागात पावसाची हजेरी, मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं शेतीला तळ्याचं स्वरूप, विहिरींची पाणी पातळीही वाढली। पंढरपूर शहरासह परिसरात मुसळधार पावसाची हजेरी, पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान, तर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। वाशिमच्या कारंजा मानुरा तालुक्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, खरीप हंगामातील शेती मशागतीच्या कामाला वेग येणार। बीडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी, दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यानं पावसाच्या आगमनामुळे नागरिकांना दिलासा। रायगड जिल्ह्यातील खोपोलीत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, वातावरणात गारवा, उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त, तर नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा। अहमदनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या, पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। अकोल्याच्या अकोट तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे एका जिनिंगचं पत्र उडाली, 1 ते 1.5 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज, पावसामुळे नागरिकांना दिलासा। यवतमाळमध्ये वडगाव जंगल परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, पोलीस ठाण्याच्या इमारतीचं छप्पर उडालं, संगणकासह कागदपत्रांचं मोठं नुकसान। पुण्याच्या जुन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, काही भागात फळबागांचं नुकसान, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा। गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यात वीज पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू, तर 2 गंभीर जखमी, दक्षता विभागात 2 जखमी शेतकऱ्यांवर उपचार सुरू। धुळे जिल्ह्यातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात घट, जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पात सध्या केवळ 12% पाणी साठा शिल्लक। यावर्षीही लसणाची फोडणी महागच, बाजार समितीत लसणाला 25 ते 210 रुपयांचा भाव, मुंबई बाजार समितीत गतवर्षीच्या तुलनेत बाजारभाव दुप्पट। वाशीतील एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा उसळी, कांद्याला प्रति किलो 29 रुपयांचा दर। नंदुरबार पंचायत समितीच्या सभापतीपदी अंजना वसावेंची बिनविरोध निवड, पंचायत समितीवर शिंदे गटाची एकहाती सत्ता, कार्यकर्त्यांकडून जल्लोष। निवडणूक निकालानंतर पंकजा मुंडेंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला परळीतून ताब्यात घेतलं। सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्या 25 जणांविरोधात गुन्हा दाखल, तर 2 समाजातील वाद वाढल्यास इंटरनेट सेवा बंद करण्यात येईल, बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती। अहमदनगरच्या पारनेरमध्ये निलेश लंकेंचे समर्थक राहुल झावरेंना मारहाण, सुजय विखेंचे समर्थक विजय औटिंगकडून मारहाण झाल्याचा पवार गटाचा आरोप। हॉल ते रामवाडी विस्तारित मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद, मे महिन्यात प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ। शिर्डीत साईंच्या प्रसादालयात साई भक्तांसाठी आमरसाची मेजवानी, पुण्यातील साई भक्तांकडून 3 टन आंबे साई चरणी अर्पण। किल्ले रायगडावर मोठ्या दिमाखात 351वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा, हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक। शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांसाठी 2000 कोटी द्या, हात जोडून विनंती करतो, नाहीतर सर्व शिवभक्तांना घेऊन रायगडावर बसेन, खाली उतरणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांचा निर्धार। सांगलीत पृथ्वीराज पाटील फाउंडेशनकडून मोठ्या दिमाखात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा, शहरातील शिवरायांच्या पुतळ्यासमोर साकारली दिव्य किल्ल्याची प्रतिकृती।